आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये पुणे विधान परिषदेची एक जागा अशी होती की जी अगदी पहिल्या दिवसापासून चर्चेत राहिली। राष्ट्रवादी काँग्रेसने ही जागा मागून घेतलेली होती आणि त्यानंतर विक्रम काकडे यांच्या उमेदवारीवरनं पक्षांतर्गत नाराजी, पक्षांतर्गत वाद मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला। पण त्याच विक्रम काकडेंची पुणे विधान परिषदेसाठी बिनविरोध निवड झाली आहे, कारण शरद पवार पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी शेवटच्या दिवशी शेवटच्या क्षणी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागच्या दारानं गुपचूप आत शिरून त्यांनी अर्ज माघारी घेतला। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली होती। सकाळी संजय काकडे हे सुद्धा शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले होते आणि त्यानंतर पुण्यातल्या घडामोडींना वेग आला। विशेष म्हणजे कालच सुप्रिया सुळेंनी श्रीकांत पाटील यांच्यासाठी काँग्रेस भवनात जात काँग्रेस नेत्यांची एक स्वतंत्र बैठक घेतली होती पाठिंब्यासाठी। यामुळे काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मोठा वाद निर्माण झालाय। काँग्रेसनं हा निर्णय म्हणजे आपला विश्वासघात असल्याचा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसवर केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाने पुण्याच्या जागेवर दावा केला आणि महाराष्ट्रातल्या 17 जागेमध्ये फक्त आम्हाला 2च जागा द्या, पुणे आणि साताऱ्याची, अशा प्रकारे मागणी केल्यामुळं काँग्रेस पक्षाने या ठिकाणी मोठ्या मनाने या ठिकाणी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाला सोडली। ही जागा ज्या ठिकाणी आम्ही लढून काँग्रेस भाजपच्या विरोधामध्ये लढते हा संदेश मतदारांना देणार होती, पण दुर्दैवाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जागेचा फॉर्म भरला आणि आज तो अखेरीस माघारी सुद्धा घेतला। हा आमचा एक विश्वासघात आहे। या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा विश्वासघात झाला अशा प्रकारची या ठिकाणी आमची समजूत आहे। इथून पुढच्या काळामध्ये काँग्रेस आपल्या स्वबळावर लढण्याचा नारा निश्चित देईल।